दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं नाना चिंताग्रस्त होऊन हॉलमध्ये येतात तेव्हा आशा आणि आशिष विजयला घेऊन येतात. बलराजच्या घरातही ही खबर मिळालेली आहे आणि या बातमीमुळे बलराज खूप काळजीत पडलाय. इन्स्पेक्टर जॅकी हे समजतात की विजयला त्यांची गोळी लागली होती, पण त्या ठिकाणाच्या तपासात जॅकी समोर ही गोष्ट उघड होते की विजयला जॅकीची गोळी लागलीच नव्हती. गोविंद बलराजला हे सांगून गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करतो की सक्सेनाने कदाचित आशाच्याच सांगण्यावरून इन्स्पेक्टर जॅकीला फोन केला असेल. इन्स्पेक्टर जॅकी सक्सेनाला विचारतात की त्याला विजयच्या पळून जाण्याची खबर कुठून मिळाली. सक्सेना काहीच सांगत नाही. आता पुढे हा समीर बोल. समीर, माझा नंबर काढून टाकला का काय? नंबर नाही काढलाय. अरे जरा अडचणी वाढल्यात. साळेसाहेब जेलमधून पळून गेलेत. घरी सर्वच जण काळजीत आहेत. पोलीस पण या प्रकरणाचा तपास करतायत. घरी पोलिसांचा पहारा लावलाय आणि फोन टॅपिंग पण सुरू आहे. अहो म्हणजे अडचणी आणखीनच वाढल्यात की. हो. अच्छा समीर, तू एक काम कर, तू ऑफिसला ये. तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. त्याचं काय ना काही फाईल्स अपूर्ण राहिल्यात. त्यांच्या बाबतीत थोडं डिस्कस करायचं आहे. मी तर गावी जायचं म्हणत होतो. अरे नाही नाही, तू आत्ता नको जाऊस. तू ऑफिसची सगळी कामं संपूनच मग गावी जा, ठीक आहे? मी तुला भेटतो. मी फोन करेन तुला. ठीक आहे. गोविंद साहेब, कमालीचं डोकं आहे तुमचं. आडून आडून सांगून टाकलंय की टॅपिंग सुरू आहे. कोणाला संशय पण नाही येणार. आशिष, काही कळलं का रे? हा सगळा खेळ त्या गोविंदनेच खेळलेला आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणी असूच नाही शकत. तुला माहिती आहे आशा, विजयच्या जेलमधून पळून जाण्याची खबर इन्स्पेक्टर जॅकीपर्यंत कशी पोहोचली? याच सक्सेनाच्या थ्रू. काय? हो. आणि जर ही खबर जॅकीपर्यंत सक्सेनाने पोहोचवली आहे, याचा अर्थ हा आहे की आणखी कोणाच्या सांगण्यावरून नाही, तो तर फक्त आणि फक्त गोविंदच्या सांगण्यावरूनच. म्हणूनच आशा, आता आपण सगळ्यांनीच हे मानलं पाहिजे की गोविंद स्वतःच विजयला मारण्याच्या प्रयत्नात आहे.
विजय, आता कशी तब्येत? विजय, तुला गोळी लागली. प्लीज झोपून राहा. मी इथे कसा काय आलो? तुला गोळी लागली, तू बेशुद्ध होतास. ओके, मी आणि आशा तुला इथे घेऊन आलो. विजय, मी म्हणतो थांब जरा. विजय, शेवटचं सांगतो तिकडे थांब, नाहीतर गोळी झाडेन मी. पण मला गोळी तर इन्स्पेक्टर जॅकीने मारली होती. इन्स्पेक्टर जॅकीला ही गोष्ट कोणी सांगितलं की मी नक्कीच तुम्ही दोघांनी ही गोष्ट इन्स्पेक्टर जॅकीला सांगितलं सर. तुम्ही काय हे काय बोलतोयस तू? तुम्हाला काय हवंय तरी काय? मला मारून टाकायचंय. मग मारून टाका ना, मारून टाकायचं ना मला. तुझ्यासारखा मूर्ख माणूस तर मी आजवर नाही पाहिला. अरे, ज्याने तुला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यालाच म्हणतोस की त्यानं तुला मारून टाकायचंय. आम्ही अजून इन्स्पेक्टर जॅकीनं सांगितलंय नाहीये की तू इथेस, कारण मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं की तू जेलमधून का पळून आलास विजय. मला खबर मिळाली की आशाने फसवून ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली. हे तुम्ही काय बोलताय जिजू? हो साहेब. अहो, जसं मला ही खबर मिळाली ना, माझ्याच्यानं राहुलच नाही. आणि ही गोष्ट सांगण्यासाठी मी तुला भेटायला इथे आलो. हो साहेब, मी मम्मी आणि पप्पांना अजून ती गोष्ट नाही सांगितली, कारण मला माहिती आहे की ते हा मोठा धक्का सहन नाही करू शकणार आहे. आणि मला वाटतं की मी एकटाच हे मॅटर हँडल नाही करू शकत आहे साहेब. पण काही ना काही तर करावंच लागेल ना जिजू. मी तर जेलमध्ये आहे आणि मी काही नाही करू शकत. तुम्हाला इथून बाहेर पडावं लागेल साहेब. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला इथून बाहेर पडावंच लागेल. पण कसं काय जिजू? या कोठडीचं गज तोडून मी कसं काय निघू शकतो? आपलं घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला इथून बाहेर पडावं लागेल. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुम्हाला इथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे साहेब. कसं ते मी तुला सांगतो. ऐका, तुम्ही हळूहळू खाली बसा. माझ्या उजव्या पायामध्ये करवत लपवलेली आहे, ती काढून घ्या. ती करवत तुम्हाला एक गज कापायला उपयोगी पडेल. आणि हे काम तुम्हाला आजच करावं लागेल. मी रात्री 12 वाजता तुझी वाट बघत थांबेन जेलच्या बाहेर. उत्तर दे विजय, कारण आम्हालाही वाटतंय की हे आणखी काही नाही, तर फक्त आणि फक्त तुला मारण्याचं एक कारस्थान होतं. हे बघ, मी काय सांगतो ताई, मला सांग की तुला जेलमधून पळून जाण्यासाठी कोणी उकसवलं होतं? कोणाच्या सांगण्यावरून तू पळून गेला होतास? सांग विजय, तुला हे सांगावंच लागेल. सांग विजय. कुठे आहे आशा? कुठे आहे? बोलवा तिला. मला विचारायचंय तिला की ती का माझ्या मुलाच्या जीवावर उठली आहे. ते का मारायचंय त्याला तिला? काय मूर्खासारखं बोलताय तुम्ही? तुमच्या विजयाला मारण्याचं कारस्थान कोण करताय याचा जाऊन शोध लावा आधी, त्यानंतर माझ्या आशावर कोणताही आरोप करा. मम्मी? हा तर मम्मीचा आवाज आहे. मम्मी, ऐकलंस?
तुझ्या घरचे लोक हेच समजतात की आशाने तुला मारायचा प्रयत्न केला. आरोप नाही करत आहे, खरं तेच बोलतेय. बोलवा तुमच्या आशाला आणि विचारा तिला की ती विजयला भेटायला काल जेलमध्ये गेली गेली नव्हती. होती. विजयाला भेटायला गेली होती ती जेलमध्ये, माहितीये का? कारण तिला तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवायचं होतं. खोटं बोलताय तुम्ही. आशा विजयला भेटायला यासाठी गेली होती कारण तिला त्याला उकसवायचं होतं, जेणेकरून त्याने जेलमधून पळून जावं. आशा माझ्या मुलाला मारण्याचं कारस्थान रचतेय. बघ, सगळ्यांना हेच वाटतंय की तुला जेलमधून पळून जाण्यासाठी उकसवणारी मी होते. पण विजय, जाणून तर मलाही हेच घ्यायचंय की तुला जेलमधून पळून जाण्यासाठी उकसवणारं कोण आहे? तुला गरज काय होती जेलमधून पळून जायची? अहो, आम्हाला तर समजलंही नसतं की आशा विजयला भेटायला जेलमध्ये गेलीये. हे तर बरं झालं की जावई बापू तिथे पोहोचले आणि त्यांनी आशाला तिथे पाहिलं. गोविंद, हो, आमचे जावई बापू. जावई बापूंनीच आम्हाला सांगितलं की आशा विजयला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय, त्याला मारण्याचा प्रयत्न करतेय. ऐकतोस ना विजय, ते लोक तर सत्य समजून नाही घेऊ शकत, पण तू तरी समजू शकतोस ना. हो आशिष, आणि तू काळजी करू नको. मी मम्मीला सांगेन की मला जेलमधून पळून जाण्यासाठी आशाने नव्हतं उकसवलं. नाही विजय, तुला आता यावेळी कोणाच्याही समोर जायची गरज नाहीये. एकीकडे तुला पोलीस अटक करण्यासाठी टपून बसले आणि दुसरीकडे तुला मारण्याचा कट रचला. आपण हे म्हणताय की आशा जेलमध्ये गेली होती विजयला भेटायला. तुम्ही हे म्हणताय की आशाने विजयाला जेलमधून पळून जायला उकसवलं. आणि तुम्ही हेही म्हणताय की गोविंदही गेला होता. तेव्हा कदाचित असं तर नाही की गोविंदने विजयला उकसवलं असेल जेलमध्ये, आणि कदाचित असं तर नाही की गोविंद विजयला मारायचं कारस्थान रचत असेल. तुम्ही माझ्या जावयावर आरोप करून आशाला नाही वाचवू शकत. मला हे चांगलंच ठाऊक आहे की हे सगळं घडवून आणलंय त्या आशाने. बघाच तुम्ही, ज्या प्रकारे मी रडतेय ना, त्या प्रकारे कळवळून आशाही रडेल. हाय लागेल तिला माझी. जर माझा मुलगा परत आला नाही ना, तर लक्षात ठेवा, मी कुणालाही माफ नाही करणार. कुणालाही माफ नाही करणार मी. सुहासिनी, अरे देवा, या बाईला कधी समजणार? कुठवर या तिरस्काराच्या आगीत जळत राहणार. भगवंता, हिला बुद्धी दे. तू त्याला भेटून सांगितलं होतंस की तू वटपौर्णिमेचं व्रत ठेवलंयस? हो मावशी, मी त्याला सांगितलं होतं, पण उपवासाचा आणि पळून जाण्याचा काय संबंध आहे? ते तर तूच समजू शकतेस. कदाचित असं तर नाही की तो तुझं व्रत सोडवण्यासाठी जेलमधून पळाला असेल. होऊ शकतं की विजयला या गोष्टीची खात्री पटली असेल की पुढच्या सुनावणीला त्याला जामीन नाही मिळू शकतो, आणि त्यामुळेच घाबरून जाऊन त्याने जेलमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण सोहन काका, हो, त्याला हे तर चांगलंच माहितीये की आमचं सक्सेनाशी सर्व काही बोलणं झालंय. जर विजय निरपराध आहे आणि त्याला या गोष्टीची खात्री आहे की पुढच्या सुनावणीला त्याला जामीन नक्की मिळणार आहे, मग जेलमधून पळून जाऊन मुद्दाम तो स्वतःला कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार का ठरवेल? बोल पल्लवी. विजयविषयी काही कळालं का? नाही ग पल्लवी, काही नाही समजलं. गोविंद आणि पप्पाही त्याला शोधतायत, पण अजून त्याचा कुठेच शोध लागलेला नाही. हो, इन्स्पेक्टर जॅकी असे म्हणाले होते की त्याला गोळी लागली, पण त्यानंतर त्याचं अशा तऱ्हेने गायब होणं म्हणजे. भीती तर या गोष्टीची वाटते पल्लवी की माझ्या भावाचं काही बरं वाईट होता कामा नये. पप्पांनाही असंच वाटतंय की कदाचित विजय कुणाला तरी जखमी अवस्थेत सापडला असेल आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं असेल. म्हणूनच ते स्वतः एकेका हॉस्पिटलमध्ये जाऊन विजयचा शोध घेत आहेत. रिधिमा दीदी, तुम्ही रडू नका.
विजयचा लवकरात लवकर पत्ता लागेलच बघा. मी स्वतः इन्स्पेक्टर जॅकींशी बोलते. इन्स्पेक्टर जॅकीवरही किती भरोसा करू शकतो ग आपण पल्लवी? पण जे काही समोर चालू आहे ना, हे सगळं बघून कुणावरही भरोसा ठेवावासा वाटत नाहीये. तरीही मी एकदा जॅकीजींशी बोलून बघते. ते विजयच्या बाबतीत काय करतायत, त्याला शोधण्यासाठी काय करतायत. विचार करून करून आम्हाला वेड लागलाय पल्लवी. तू स्वतः विचार कर. विजयला इन्स्पेक्टरची गोळी लागली होती, मग तो पळून कसं काय जाऊ शकला? मला तर वाटतंय यामागे काहीतरी चाल आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. मला समजते, प्रश्न तर आहेच, पण याचं उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे. मी तर म्हणते, जर पोलिसांनी आशाला तुरुंगात टाकून तिची चौकशी केली ना, तर नक्कीच विजयचा काहीतरी शोध लागेल. अहो पण हे कसं होऊ शकतं? कोणी कोणाला असं कसं अटक करू शकतं? तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ. मी जॅकीजींशी बोलून बघते. ठीक आहे, मी तुमच्याशी नंतर बोलते. ठीक आहे? ठीक आहे. हॅलो, इन्स्पेक्टर जॅकी. रेखा ही भाग्याची. नको रडूस आशा. हे बघ, एक एक सत्य बाहेर येईल, काहीही लपून राहणार नाही. आणि हा गोविंद स्वतःला फार दिवसापर्यंत लपून नाही ठेवू शकत. विजय, तू आम्हाला सांग किंवा नको सांगूस, पण मला तुला सांगायचं आहे की काय घडलंय ते. हे बघ, तुझे आईवडील ना समजून घ्यायला तयार आहेत ना ऐकून घ्यायला तयार आहेत. विजय, त्या गोविंदने त्यांना आपल्या मुठीत ठेवलेलं आहे. पण विजय, तू तर हे समजून घ्यायचा प्रयत्न कर की स्वतःला वाचवण्याकरता गोविंद तुझा बळी द्यायला निघालाय. हो विजय, विजय, हेच सत्य आहे. फक्त इतकंच नाही, उलट मला तर या गोष्टीचीही शंका आहे की त्याचा उद्देश आणखी वेगळाच आहे. तो सक्सेना, तो दुसऱ्या कोणाचा नाही, तर तो गोविंदचाच माणूस आहे. तो गोविंदच होता ज्याने सक्सेनाला न्यायालयात नाही पोचू दिलं, कारण त्याला भीती होती की जर तुझी सुटका झाली तर त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जातील. सगळी कारस्थानं तो रचतोय आणि कोणाला समजून घ्यायचंच नाहीये, कोणालाही नाही. आम्हा सर्वांना तर पूर्ण विश्वास आहे की गोविंदनेच जेलमधून पळून जाण्यासाठी तुला उकसवलं असेल. आणि बरोबर त्याच वेळी त्याने सक्सेनाला जॅकीला फोन करायला लावला की तू जेलमधून पळून जाणार आहेस. आणि हे अगदी उघड विजय की आता गोविंदला तुला संपून टाकायचं आहे. स्वतःवर लटकणारी कायद्याची तलवारच नाहीशी करायची तुझ्या जिजूला. समजून घ्यायचा प्रयत्न कर तू, प्लीज. माहित नाही का, मी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत. मी तुला विचारते विजय, मी तुला जेलमधून पळून जाण्यासाठी उकसवलं होतं? मला माहितीये हे कारस्थान गोविंदचं आहे, ज्याने तुला जेलमधून पळून जाण्यासाठी भाग पाडलं. तुला आम्हाला नाही सांगायचं तर काही हरकत नाही विजय, पण हे फक्त आमच्या करताच नाही तर सगळ्यांसाठीच जाणून घेणं गरजेचं आहे की तू जेलमधून पळून का गेलास. तुला जेलमधून पळून जायचा सल्ला कोणी दिला? जिजूंनी मला जेलमधून पळून जाण्यासाठी उकसवलं होतं. एवढंच नाही तर जेलचे गज कापण्यासाठी हत्यारेही मला जिजूंनीच दिलं होतं. हॅलो इन्स्पेक्टर. हॅलो पल्लवीजी, बसा. तुम्हालाही काही माहिती द्यायची का मला? मी इथे कोणती माहिती द्यायला नाही, तर तुम्हाला विचारायला आले की विजयला शोधून काढण्यासाठी तुम्ही काय करताय. हे बघा पल्लवीजी, विजय जिथे जाऊ शकत होता तिथे सगळ्या ठिकाणी आम्ही आमची माणसं ठेवलेली आहेत. त्याचा सुगावा लागण्यासाठी जी पावलं उचलायला हवी होती ती उचलली गेलेली आहेत. आशा आहे की लवकरच कळेल की तो कुठे आहे. तुमचं म्हणणं हे आहे की विजयला तुमची गोळी लागली, तो जखमी झालाय, मग अशा अवस्थेत तो कुठे जाऊ शकतो? आश्चर्याची गोष्ट तर हीच आहे की तो जखमीही होता आणि गायबही झालेला आहे. आम्ही सगळी हॉस्पिटल्स चेक केली पण कुठेही काही पत्ता नाही लागला. मला भीती आहे की तो पुन्हा एखाद्या कारस्थानाला बळी पडेल की काय.
कसल्या कारस्थानाविषयी बोलताय तुम्ही? विजयचं जेलमधून पळून जाणं आणि या गोष्टीची मला खबर मिळणं, विजयचं जखमी होणं आणि तरी सुद्धा पळून जाण्यात यशस्वी होणं, सगळ्या घटना हे कारस्थान असल्याचंच दर्शवतात. किती अजब गोष्ट आहे ना. तुम्हाला माहित होतं की विजय गुन्हेगार नाहीये, तरीही तुम्ही त्याच्यावर गोळी झाडली का? हे बघा, मी त्याला थांबवण्यासाठी त्याच्यावर गोळी झाडली होती. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, विजय माझ्या गोळीमुळे जखमी झाला नव्हता. ज्या गोळीमुळे विजय जखमी झाला होता ती दुसऱ्याच कोणीतरी मारली होती. आणि या गोष्टीवरून हे अगदी स्पष्ट होतं की विजयला जेलमधून पळायला लावून त्याला मारण्याचं हे कारस्थान होतं. रेखा ही भाग्याची. इन्स्पेक्टर जॅकीना ही गोष्ट माहिती आहे की विजयने कोणताही गुन्हा नाही केला, त्याला फसवलं जातं, तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावर गोळी झाडली. हे बघून असं नाही वाटत का की हे सगळं कोणाच्या तरी इशाऱ्यावरून चाललंय? तुला काय म्हणायचं का? कोणाच्या इशाऱ्यावरून चाललंय सगळं? मला काही म्हणायचं नाहीये, पण विजयच्या घरच्यांच्या दृष्टीने तर एकच नाव आहे आणि ते आहे आशा. बडबड बंद कर तू. खूप जुनी म्हण आहे की जो माणूस जसा असतो दुसरे लोकही त्याला तसेच दिसतात. बलराज आणि त्याच्या घरचे यांना काही चारित्र्यच उरलं नाहीये, म्हणूनच ते लोक आशाच्या बाबतीत भलतं सलतं बोलत असतात. आणि तू त्यांच्या होला हो करतेस. अरे आशा विजयची बायको आहे, ती विजयच्या बाबतीत असा विचार कसा करू शकते? देव करो आणि तुमचं म्हणणं खरं ठरलं. पण एक गोष्ट तर वारंवार समोर आली की इन्स्पेक्टर जॅकी आणि आशा दोघं एकत्र आहेत. इन्स्पेक्टर जॅकीनी विजयला गोळीही मारली आहे आणि अजून विजयचा काही पत्ता नाहीये. नाही मावशी, सोहन काका एक नवं सत्य समोर आलंय आणि ते सत्य काहीतरी वेगळंच आहे. कोणतं सत्य? इन्स्पेक्टर जॅकीनी मला सांगितलं की विजयला त्यांची गोळी लागलीच नाही. काय? हो मावशी, इन्स्पेक्टर जॅकीनी गोळी जरूर झाडली होती, पण ती गोळी विजयला नव्हती लागली. ओ असं आहे, म्हणजे विजय जिथे कुठे आहे तो सुरक्षित आहे? नाही सोहन काका, इन्स्पेक्टर जॅकीनी सांगितलं की त्यांनी स्वतः विजयला गोळी लागताना, तळमळत असताना, खाली पडताना पाहिलं की विजयच्या मागे आणखी कोणीतरी होतं आणि त्याचीच गोळी विजयला लागली होती. जर हे खरं असेल तर याचाही पत्ता लागला पाहिजे की गोळी कोणी मारली. आणि होऊ शकतं की गोळी मारणाऱ्याचा शोध लागल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर गैरसमजाची जी झापडं लागलेली आहे ती बाजूला होती. मी सांगितलं ना की सौदेबाजीची वेळ निघून गेलेली आहे. हा वायफळ प्रयत्न करताय तुम्ही, काही होऊ शकत नाही. तुम्ही तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा आणि पुढे बघत राहा काय काय होत आहे ते. काय व्हायचं ते होऊ दे ॲडव्होकेट सक्सेना, पण वाईटाचा अंत वाईटच होत असतो.